पूर्वी तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, वाई तालुक्यातील काही म्हणजे 250 ते 300 महिला व काही पुरुष युवा, त्याच्याबरोबर लहान मुलं आणि त्यांच्याबरोबर जनावरे हे मुंबईकडे चालत निघाली होते. पुण्याच्या जवळपास आल्यानंतर मला जेव्हा डॉक्टर सावंतांनी त्या बाबतीत कळवलं, मी स्वतः जाऊन त्या महिलांशी बोललो. त्यांना शब्द दिला होता की तुमच्या या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. आज इथं साताऱ्यामध्ये जे ॲडिशनल कलेक्टर आहेत मानेसाहेब, त्यांच्यासमोर सुनावणी होती आणि एका आईला, एका बहिणीला दिलेला शब्द पाळण्यासाठी मी सुद्धा तिथं उपस्थित होतो. सर्व चर्चा ऐकली. मी फक्त तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती केली की कागदाला कागद योग्य पद्धतीने तुम्ही जोडा. कशा पद्धतीने परवानग्या दिल्यात हे त्या विभागाला तुम्ही मागा. ज्या बेसिसवर एनओसी दिलंय, कुठल्या गॅजेटच्या बेसिसवर दिलंय, कुठल्या नियमाच्या बेसिसवर दिलंय, असं तुम्ही सर्व विभागाला तिथं विचारा. आणि रूल प्रमाणे ह्या गोष्टी झाल्यात का? कारण का जर ग्रामस्थच एखाद्या प्रकल्पाला नाही म्हणत असतील आणि तो प्रकल्प असाही नाही की रोजगार मिळणारा प्रकल्प आहे, तो प्रकल्प असा आहे की तो दगड फोडणाराचा विषय आहे, तिथं धूळ होते, शेतीला अडचण होती, जनावरांना अडचण होती, घराला अडचण होती आणि तिथे असणाऱ्या ग्रामपंचायतली सुद्धा माझ्या अंदाजाने तिथे एनओसी दिलेलं नाही. जेव्हा सर्व गावकऱ्यांना एकत्रित घेऊन विचारलं गेलं, ग्रामसभा झाली, तिथं सुद्धा त्यांनी नाकारलं होतं. मग आता हे सरकार, तिथं असणारं प्रशासन हे गरिबाच्या बाजूने निर्णय देत आहे का एखाद्या व्यावसायिकाच्या, आणि ते सुद्धा खडी क्रशराच्या बाजूली तो निर्णय त्या ठिकाणी दिला जातो, हे आपल्याला बघावं लागेल. एक तुम्ही समजून घ्या की महाबळेश्वर पर्यंत सिमेंटचा कितीतरी कोटी रुपयाचा रस्ता हा केला जातोय. एस्टिमेट बनवत असताना दूरवरून खडी आणली जाईल असं एस्टिमेट बनवलं, पण आता तो रस्ता चालू होत असताना जवळच तिथं खडी मिळावी म्हणून हे कुठंतरी बंद पडलेलं जे खडी मशीन आहे ते परत एकदा चालू केलं गेलं. याच्यामध्ये नफाखोरी असू शकते आणि मग नफाखोरी कोणाच्या जीवावर? तर इथं असणाऱ्या गरीब आणि शेतकऱ्यांच्या जीवावर. त्यामुळे योग्य असा निर्णय प्रशासनाकडनं कुठलाही दबाव न घेता व्हावा अशी विनंती या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही करतो. आणि तुम्ही जर गैरप्रकारे नियम डावलून जर परवानगी देणार असतील तर उद्या जाऊन या जिल्ह्यामध्ये कुणीही कुठेही फार घराजवळही स्टोन क्रशर तिथं टाकतील आणि उद्या खूप मोठी अडचण इथं या जिल्ह्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे हा विषय फक्त काही गावांपुरता नसून हा अख्ख्या जिल्ह्यातला आहे आणि याला जर चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला गेला तर उद्या कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही वस्तीमध्ये, कुठल्याही लोकांच्या घराजवळ एखादं खडी क्रशर इलिगली येऊ शकतं. त्यामुळे प्रशासनाने या बाबतीची दक्षता घ्यावी एवढीच विनंती इथं आम्ही सर्वजण करतो. तो जो परिवार आहे, तो जो आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय मोठा परिवार आहे, त्यांना सुद्धा या भावना जर कळाल्या, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर नक्कीच त्या बाबतीत ती भूमिका योग्य पद्धतीची घेतील. पण सरकारने त्यांच्याशी बोलावं, त्यांनी सुद्धा लोकांच्या मनामध्ये लोकांची जनाची काय भूमिका आहे, भावना आहे हे समजून घेऊन तो तसा हत्ती त्या मंदिराला, देवस्थानाला पुढच्या काही दिवसामध्ये द्यावा अशी आम्ही सुद्धा नागरिक म्हणून त्यांना तिथं विनंती करतो. गेला आणि दुसरे मंत्रिपद दिलं गेलंय, तर याच्यावर काय होतंय की आता ते त्यांचं म्हणणं आहे की दत्ता भरणेंना जी काही मदत लागेल ती मी माझ्या पद्धतीनं करेन असं म्हणतात. ते कसं आहे की कोकाटे साहेब अनुभवी नेते आहेत, खेळाचा त्यांना अनुभव चांगला असल्यामुळे खेळ व युवा असं मंत्रिपद त्यांना तिथं मिळालेलं आहे. पूर्वीचा अनुभव बघता याच्या पुढं ते योग्य पद्धतीने न्याय त्या विभागाला देतील अशी अपेक्षा करूया. भरणे मामांना शेती हा विभाग दिलेला आहे. आज शेतकऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्या पदाला न्याय दिला जाईल अशी अपेक्षा आपण करूया. पण काही झालं, कुठलाही मंत्री जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल, काम करत असेल, नाही तर आज जे महाराष्ट्रात परिस्थिती झाली की सर्व विभाग हे काही योग्य पद्धतीने वागत नाहीत, काम करत नाहीत आणि खास करून कृषी विभाग, त्याला मंत्री तर जबाबदार आहेच पण सरकार सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये जी कुठली परिस्थिती आहे त्याला पूर्णपणे जबाबदार आहेत. फक्त एक तुम्ही बघून घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांचं धाडस बघा. म्हणजे ते नेहमी म्हणतात की एखादा कुणी चुकला तर लगेच तिथल्या तिथं आम्ही कारवाई करतो, पण इथं मित्र पक्षातला एक कुठला तरी नेता चुकला
आणि मग तरी मनात किती असलं तरी त्यांना योग्य असा निर्णय घेता आला नाही आणि मग कुठेतरी त्यांनी धाडसच दाखवलं. कारण या महाराष्ट्राचं जनमत जर आपण बघितलं तर मंत्री महोदयांच्या विरोधातलं जनमत होतं. सामान्य लोकांची अपेक्षा होती की मंत्रिपद त्यांचं जाईल, पण मंत्रिपद जाण्यापेक्षा खांदापलट तिथं झालं. त्यामुळे कुठेतरी जनमताच्या विरोधात निर्णय देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठं धाडस दाखवलं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. कृषी मंत्रीपद ज्यावेळी दिलं जातंय तो व्यक्ती अडचणी देतोय. धनंजय मुंडे असतील, माणिकराव कोकाटे असतील, आता मकरंद पाटलांना सुद्धा विचारलं गेलं की ते मंत्रीपद येणार का, पण ते इच्छुक नव्हते. कुठेतरी मंत्रीपद ते घ्यायला अडचण येते प्रत्येकाला. नाही, तसं जर असेल तर त्याला अंधविश्वास म्हणतात आणि आम्ही कुठेही या विषयावर तिथं महत्व देत नसतो. असं काही नसतं. कर्तृत्वान व्यक्तीला जर तुम्ही तिथं संधी दिली तर ते त्यांचं कर्तृत्व दाखवतातच. आदरणीय पवार साहेब हे स्वतः या देशाचे कृषी मंत्री होते आणि त्यांनी त्या काळामध्ये जे काम केलं अजूनपर्यंत कुठल्याही कृषी मंत्र्यांना ते करता आलं नाही, ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं हित हे जपण्यात त्या ठिकाणी त्यावेळेस तिथं आलं होतं. त्यामुळे जर कुणी असं म्हणत असेल की हे पद घेतलं तर काहीतरी भलतंच होते तर त्यांचा अंधविश्वास आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यांच्या पक्षामध्ये कोणाकोणाला ती ऑफर होती आणि त्या ऑफरचं कुणी कुणी काय केलं हे मला तरी तिथं सांगता येणार. पण एक आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची जी आज परिस्थिती आहे म्हणजे 4 कोटी लोकांची जी आज परिस्थिती ती अतिशय हलाख्याची आहे आणि एक धाडसी काम करणारा व्यक्ती तिथं असणं फार महत्वाचं आहे, जो आज सरकारमध्ये कुणीही नाही. ठीक आहे, भरणे साहेबांना तुम्ही त्या ठिकाणी संधी दिली, आता ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे सर्व नेते याच गोष्टीला घाबरत असतील की उद्या सरकारकडनं तर पैसा दिला जात नाही, योग्य पद्धतीने काम करत नाही. हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि हे सरकार 3 पक्षाचं सरकार आहे. आणि दुर्दैव समजा नाही तर संधी समजा. संधी याच्यासाठी की शेती विषयामध्ये खूप चांगलं काम करता येईल, पण आज सरकारकडे पैसा नसताना दुर्दैव असं अजितदादांकडेच या त्यांच्या पक्षाकडे हे खातं आलेलं आहे. म्हणजे वरून देवेंद्र फडणवीस साहेब नाक दाबतायत आणि पद मात्र हे आहे दादांच्या पक्षाकडे. त्यामुळे नाव कोणाचं खराब होत असेल तर दादांचं, दादांच्या पक्षाचं नाव तिथं खराब होतंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी चाणक्य नीती वापरून अशी खाती जिथं तिथं लोकांच्या शिव्या ऐकायला लागतील, नाहीतर कुठेतरी अडचणी येत्या काळामध्ये येऊ शकते, हे सर्व खाती हे मित्र पक्षाला दिलीत असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. पण आता हत्ती सुद्धा नांदणीतला गुजरातच्या वनदारामध्ये गेला आहे. आता तुम्ही जर तिथं बघितलं तर तिथं असणारं जे देवस्थान आहे विरुद्ध एक खूप मोठी कंपनी आहे, एक खूप मोठा परिवार आहे, त्यांच्या विरोधात एक कोर्टामध्ये केस चालू होती आणि त्या केसमध्ये साहजिकच आहे ज्याच्याकडे पैसा जास्त त्यांनी चांगले वकील लावले. इकडं मात्र जनमत असताना सुद्धा यांना चांगले वकील या देवस्थानाला लावता आले नाही. त्यामुळे देवस्थान त्या केसमध्ये नीट भूमिका न मांडता आल्यामुळे कुठेतरी हरलं असं आपल्याला म्हणावं लागेल. माझं एकच मत आहे की त्या मोठ्या परिवाराला मोठं मन दाखवण्याची जरूरत आहे, सरकारला याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे. पण गजलक्ष्मी जी या मंदिराची आहे ती जी प्रथा आहे ती प्रथा कायम तशीच चालू राहिली पाहिजे. जनमत, लोकांचं मत हे त्या प्रथेच्या बाजूला, आमचं मत प्रथेच्या बाजूला आहे. त्यामुळे सरकारने या बाबतीत नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि तिथं असणारी गजलक्ष्मी जी आपण त्याला हत्ती म्हणतो तो हत्ती तसाचा तसा परत एकदा त्या मंदिराला, देवस्थानाला त्यांची पूर्वीपासून येणारी परंपरा ही जिवंत ठेवण्यासाठी दिलं गेलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. फक्त एका हत्तीचा हा निर्णय नाही तर गडचिरोली या भागातले 100-200 हत्ती जे आपल्या महाराष्ट्रातले हत्ती होते हे सुद्धा झूमध्ये कानपूर्वी 1.5 वर्षापूर्वी पाठवण्यात आलेले हे सुद्धा